महाराष्ट्राचा फेवरेट कोण? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 मधील पुढील पुरस्कार. हे पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो सयाजी शिंदे यांना. सया, वेलकम टू बॉम्बे. थँक्यू. काय चाललंय सया सध्या? यावर्षी तमिळमध्ये वेलायुधम नावाचा सिनेमा विजय हिरो आहे, बिग हिट झालेला आहे. प्रभुदेवाने डिरेक्ट केलेला वेडी नावाचा सिनेमा ज्यात विशालनं काम केलं आहे, अतिशय हिट झालेला आहे. त्याच्यात खूप चांगला व्हिलन आहे माझा. 2 सिनेमे तामिळमध्ये हिट झाले, 2 सिनेमे तेलुगूत. एक दूकुडू नावाचा महेश बाबूचा सिनेमा ऑल टाईम रेकॉर्ड केलं आहे त्या सिनेमानं. ज्युनियर NTR जो NTRचा नातू आहे त्याचा उसरवल्ली नावाचा सिनेमा आहे. त्याच्यामध्ये प्रथमच मी मराठी ढच्चर नावाचा शब्द इंट्रोड्यूस केला आणि तो लोकांच्या तोंडात आता बसलेला आहे. असे 2 सिनेमे तेलुगूत हिट झालेत. शक्ती नावाचा कन्नडमध्ये सिनेमा रिलीज होतो आहे. पण याही पलीकडे मला आनंदाने आता सांगावं असं वाटतं, मी तिकडे सांगतो की माझा मराठीत एक सिनेमा येतो आहे, त्याचं नाव आहे तेंडुलकर आउट. क्या बात. आणि झी रिलीज करतोय. अनुया म्हैसकर त्याच्या निर्माते आहेत. स्वप्ननील जयकर हा मुलगा प्रथमच माझ्याकडे आला, त्याचा पहिला सिनेमा आहे आणि अतिशय चांगला दिग्दर्शक मला वाटला की जिथं माझ्या काही अटीच नाही ठेवल्या मी त्याला, आणि हा सिनेमा केला आहे. पण त्याही पलीकडे ह्या सगळ्या सिनेमात मी माझे म्हणतोय, पण मी त्यात काम केलं आहे. मी काही स्टार किंवा हिरो नाही की सगळ्या भारतातल्या प्रेक्षकांना ओढून आणतो. मी त्याच्यात काम केलं आहे. पण ह्या सिनेमामध्ये तेंडुलकर आउटमध्ये टेडी मौर्या, विजय मौर्या, संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव ह्यांनी इतके सुंदर काम केलं की मी त्यांना आधीच सांगितलं. सई तामणकरने एक वेगळाच रोल केला आहे. तर अशी ही टीम आहे आणि हा सिनेमा अवश्य बघा. दुसरं काय आहे, सयाजी हल्ली मराठी सिनेमा का टाकतो असं म्हणतो की आज वेगवेगळे विषय येत आहेत आणि त्याच ह्याच्यावरती हा एक सिनेमा येतो जो विषय वेगळा आहे आणि वेगळ्या टाईपने तो प्रेझेंट केला आहे. डिरेक्टर नवीन आहे, यंग आहे आणि त्याचं प्रोमो बघितल्यावर कळतं की हा मराठी सिनेमा एक स्टेप पुढे नेणारा सिनेमा आहे. तू काय सांगशील, त्याची USP काय आहे या सिनेमाची? आपण नाटक तमाशाला कॅरी करत पुढे मराठी सिनेमात मला जास्त दिसतो. असं वाटतं की तमाशाच परत वेगळ्या पद्धतीनं सिनेमात आहे का. पण स्वप्ननील जयकरनं हा मराठी सिनेमा अतिशय सुंदर केलेला आहे, वेगळा, आणि परत तो अतिशय मनोरंजनात्मकच आहे. त्याचं नाव तेंडुलकर आउट असलं तरी तो तुम्हाला सतत असे छान छान गोड धक्के देत पुढे नेतो. ही त्यातली खासियत आहे असं मी म्हणेन. सगळेच तो सिनेमा बघायला एक्सायटेड आहे आणि डेफिनेटली तो सिनेमा चालणार आहे याची मला गॅरंटी आहे, जशी तुलाही गॅरंटी आहे. येस. आपण पुढे वळूया. फेवरेट नायक नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? फेवरेट नायक सचिन खेडेकर. ताऱ्यांचे बेट. हॉटेलसाठी मी आता आठवलं तरी लाज वाटते मला. नको ते धंदे केले, चोऱ्या माऱ्या सुद्धा केल्या. अच्छा, म्हणजे तू हवं तसं वागायचं, आम्ही काही सांगायचं नाही तुला, असंच ना? सुबोध भावे, बालगंधर्व. मास्तर, या नारायणाला फाटक्या जुनेरात पाहिलं सुद्धा थांबला नाही तुम्ही. स्वप्नील जोशी. ती पहिली मुंबई पुणे मुंबई. त्या रूम मधले ते दोघे नवरा बायको, ते लाजणं, वाट बघणं, शिंकण्याच्या सवयीपासून तर जेवणाच्या चवीपर्यंत एक एक गोष्ट हळूहळू समजत जायची. ती मजा कुठेतरी हरवली का? लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण? आणि विजेता आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोण? फेवरेट नायक सचिन खेडेकर. ताऱ्यांचे बेट. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. झी टॉकीज नेहमीच वेगवेगळ्या घोषणा करत असते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. यंदा झी टॉकीजचा विचार आहे की आता काही डिरेक्टर्सना जुन्या नव्या सिनेमांचे रिमेक करायला द्यायचे. काय असंही नाव न घेता परवानगी न घेता अनेकदा रिमेक होतच असतात. मग आता ठरवूनच रिमेक करूया. पण हे करण्याआधी
त्यांनी काही दिग्दर्शकांना विचारले की तुम्हाला कोणते रिमेक करायला आवडतील आणि त्यात तुमचा असा वेगळा काय विचार असेल. यावर काही दिग्दर्शकांनी जे विचार सांगितले ते खरोखरच मौल्यवान आहेत, कडक आहेत खूप. म्हणजे मला असं ऊर भरून येतं ते विचार ऐकून. सतीश राजवाडेंना सगळ्यात आधी विचारलं, कारण ते झीच्या सिरियल्सच्या निमित्ताने ते नेहमीच संपर्कात असतात झीच्या. तेव्हा सतीशने असं सांगितलं की मला पिंजरा या सिनेमाचा रिमेक करायला आवडेल. मला खूप बरं वाटलं. पिंजरा माझा आवडता सिनेमा आहे. अर्थात सतीश असं म्हणाला की पिंजऱ्यातला मला सगळ्यात खटकणारा भाग मला काढायचा आहे, म्हणजे त्यातली गाणी विरहित पिंजरा मला करायला खूप आवडेल. शिवाय हा पिंजरा सस्पेन्स थ्रिलर असेल आणि त्याचबरोबर द्विपात्री असेल. म्हणजे मास्तर आणि तमासगिरीण या दोनच व्यक्तिरेखा यात असतील. सिनेमाच्या पहिल्याच सीनला मास्टरचं मर्डर होईल आणि पुढच्या सीनला मास्टरचा जुळाभाऊ रिंग मास्टरची एंट्री आहे. मग खरा सस्पेन्स सुरू होईल. मास्टरच्या रोलसाठी स्वप्नील जोशी फायनल झालाय आणि तमासगिरणीसाठी मुक्ता बर्वे असं कास्टिंग त्याच्या मनात आहे. पण आजकाल पुरुषांनी स्त्री पात्र करायचा ट्रेंड असल्यामुळे तमासगिरीण म्हणून संदीप कुलकर्णीचा तुम्ही विचार करतोय असं त्यांनी सांगितलं. संदीपमधल्या नृत्यगुणांना मीच वाव देऊ शकतो असं त्याचं ठामपणे सांगितलं. मला वाटतं हा पिंजरा खरंच खूप वेगळा होईल आणि ऑल द बेस्ट सतीश. सतीशसोबत ज्येष्ठ दिग्दर्शक म्हणून अमोल पालेकरांनी रिमेकविषयी विचारणा झाली आहे आणि त्यांनी एक पॉज घेऊन सांगितलं की माझ्यावर नेहमीच वेगळ्या घाटणीचे, प्रेक्षकांना न कळणारे प्रायोगिक सिनेमे करतो असा आरोप होतो. पण खरं तर तसं नाही आहे. त्या सिनेमांमध्ये व्यावसायिक हेतूच असतो, पण तो व्यवसाय अनेकांना कळत नाही. त्यामुळे मला एक पूर्णपणे तद्दन व्यावसायिक सिनेमा करायला आवडेल. त्यानंतर त्यांनी एक मोठा पॉज घेतला आणि आम्हाला एक मोठा शॉक दिला. मी सख्खा भाऊ पक्का वैरी सिनेमाचं रिमेक करेन असं ते म्हणाले. त्याचं कथानक साधारण असं आहे की लहान भाऊ जनलोकपाल बिलाला विरोध करतो, त्यामुळे मोठा भाऊ चिडतो आणि त्याला ओरिसात हाकलतो. ओरिसात का तर म्हणे ओरिसात लोकेशन्स खूप सुंदर आहे, गव्हर्नमेंटचा चांगला सपोर्ट आहे. तर छोटा ओरिसाला जातो आणि तिथे एका स्त्रियांची चळवळ पाहतो. त्यातून त्याला प्रेरणा मिळते आणि तो लिबियाच्या क्रांतीच्या निमित्ताने नेपाळमध्ये जातो. तिथे मोठा भाऊ त्याच्या चायनीज हॉटेलसाठी नेपाळी कुक शोधायला आलेला असतो. दोघे समोरासमोर उभे ठाकतात आणि पाकिस्तानच्या झोपडपट्टीवासियांसाठी मुंबईत घर मिळवण्यासाठी आंदोलन छेडतात. पुढे मुंबईचा डॉन चिडून त्यांची सुपारी पाकिस्तानच्या डॉनला देतो आणि छोट्या भावाचा गेम होतो. मोठा भाऊ पेटून उठतो आणि सुरू होतो सिनेमा सख्खा भाऊ पाक का वैरी. हा सिनेमा झी बहुधा पुढच्या महिन्यातच लॉन्च करतात. पण मला इथे झीला एक विनंती करावीशी वाटते की अमोल पालेकर हे खरंच ओरिजिनल सिनेमा मेकर आहेत, त्यांना रिमेकच्या फंदात पाडू नका. महेश कोठारेंना विचारलं तुम्ही दबंगचं रिमेक कराल का, यावर ते म्हणेल नक्की करेन, पण त्यातला सलमानचा रोल मलाच करावा लागेल. कारण एकतर आमची बॉडी सेम आहे आणि त्या सिनेमात तो इन्स्पेक्टर असतो आणि माझ्या सिनेमातला इन्स्पेक्टर नेहमी मिस करतो. सिनेमात बाकी काही मी बदल करणार नाही, कारण मी सहसा रिमेक करताना काही बदल करत नाही. फक्त एक करावं लागेल की त्यातलं सलमानचं नाव चुलबुल पांडे न ठेवता महेश पांडे असं ठेवावं लागेल, कारण माझ्या सिनेमात माझं नाव हे महेशच असतं. महेश कोठारेंचा हा दबंग येईल तो येईल, पण त्यांना आत्ता त्यांच्या दुबंगासाठी शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट महेश. रवी जाधवला विचारलं गेलं की तू सिंहासनचं रिमेक करशील का, यावर तो प्रचंड खुश झाला. तो जवळजवळ जाऊ दे जवळजवळ काय केलं सांगत नाही, नाचलाच असं आपण धरूया. तो म्हणाला मला क्लायमॅक्स थोडा बदलायचा आहे. मला असं दाखवायचं आहे की
सिंहासन कुणाला मिळणार यासाठी राजकारण चाललेलं असतानाच मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्त्रियांसाठी राखीव होते आणि आधीचे सगळे पुरुष स्त्रीचं रूप घेऊन निवडणुकीला उतरतात. जवळजवळ 27 पुरुष अभिनेते मी स्त्री भूमिकेत आणतोय. पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सिंहासनला 27 नॉमिनेशन्स मिळणार याची मला खात्री आहे. डॉक्टर जब्बार पटेल बंदूक घेऊन त्याच्या पाठी लागलेले आहेत. रवीचं जे होईल ते होईल, पण आम्ही जेव्हा गजेंद्रकडे गेलो अहिरे, त्याला विचारलं कुठला रिमेक करायला आवडेल. यावर तो काय म्हणाले तुम्ही ऐकलंच पाहिजे. त्याला मुघले आझमचा रिमेक करायचा. मुळात मुघले आझमला एवढा वेळ आणि खर्च का लागला हेच त्याला कळत नाहीये. मी 3 दिवसात मुघले आझम बनवून दाखवतो त्याने सांगितलं. या 3 दिवसात तो म्युझिक रिलीज आणि प्रेस कॉन्फरन्स पण घेणार आहे. त्यानं आत्तापर्यंत सिनेमा केलाही असता, पण त्याला ना ॲब्सोल्युटली राईट कास्ट हवी आहे. अकबरच्या रोलसाठी कॅरेक्टर फिक्स झालेलं आहे त्याचं, मिलिंद शिंदे. पण सलीमच्या रोलसाठी त्यांना एक असा प्रचंड ताकदीचा नट हवा आहे जो युसूफ साहेबांची ॲक्टिंगसुद्धा विसरून टाकेल. आम्ही सुद्धा थोडेसे सरप्राईज झालो, अचंबित झालो. त्याला म्हटलं रे असा नट कुठून मिळणार? तर हा म्हणाला अजिंठ्यातून मोकळे झालं नितीन देसाईला विचारणार आहे. ते नाही म्हणाले तर चंद्रलाल कुलकर्णी आहेतच. आतल्या कोट्यातील बातमी अशी आहे की सगळ्यात चांगल्या डिरेक्टर्सना सिनेमात काम देऊन अहिरे कॉम्पिटिशनच संपवत आहेत. रिमेक करण्यासाठी माझे मित्र राजीव पाटील यांनी होकार दिला. त्यांना ब्रह्मचारी सिनेमाचं रिमेक करायचं आहे. फक्त एक कंडिशन आहे की ब्रह्मचारी ही ओरिजिनल कादंबरी आहे का सांगा. नसेल तर ती मी लिहून घेतो. मी स्वतः विश्वास पाटलांशी बोलतो असे तो म्हणाला. ब्रह्मचारी सिनेमा विनोदी असला तरी त्यातून मला ब्रह्मचार्यांच्या जगण्यातील हृदय पिळवटणारं दुःख मांडायचं. त्यांनी तळमळत घालवलेल्या रात्री स्त्री विना सोसलेले हाल मला दाखवायचे. यासाठी ते खऱ्या ब्रह्मचार्यांना भेटणार आहेत, त्यांच्यावर रिसर्च करणार आहेत. 2 ब्रह्मचार्यांनी एकमेकांचा घेतलेला किस त्यांना या मराठी सिनेमात प्रथमच दाखवायचा आहे. अत्यंत गंभीरपणे केलेला हा विनोदी सिनेमा लवकरच बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. अर्थात हे सगळं झी टॉकीजच्या घोषणेनंतरच घडेल. आजवर त्यांच्या इतिहासावरनी घोषणा कधी होईल आय डोंट. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण.